मी सध्या महाराष्ट्रातल्या अत्यंत महत्त्वाच्या अशा माढा लोकसभा मतदारसंघात उभी आहे। या ठिकाणी आपण पाहतोय अकलूजमध्ये सध्या आपण आहोत। या ठिकाणचे मवियाचे उमेदवार अर्थातच ज्यांनी हातात तुतारी घेतली आहे ते आहेत धैर्यशील मोहिते पाटील। यांच्यासोबत आपण संवाद साधूयात। सर्वप्रथम सर, तुम्ही मतदान केलंय, काय आवाहन कराल मतदारांना? भारतीय घटनेने जे मूलभूत अधिकार दिलेला आहे मतदारांना, ते आता पवित्र मत मी माझं बजावून आले आणि मतदारांनाही आव्हान राहणार आहे की घरी बसणं किंवा नोटाला मतदान करणं त्यापेक्षा जे विकासाच्या दृष्टिकोनातून विचार करतील, त्यांच्या भावनांच्या दृष्टिकोनातून विचार करतील, लोकांनी बाहेर पडलं पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी जो आपल्याला अधिकार दिलेला आहे त्याचा पुरेपूर्ण उपयोग करून घेतला पाहिजे आणि आपलं पवित्र मत दिलं पाहिजे आणि ज्या भारताच्या विकासाच्या दृष्टिकोनातून पक्षांना उभं केलं पाहिजे। अर्थातच तुम्ही विकासाचं बोलला, कशा पद्धतीने तुम्ही आपल्या या मतदारसंघामध्ये विकासाचा आराखडा तयार केलाय किंवा मग कशा पद्धतीने निवडून आल्यानंतर विकासाला सुरुवात करणार आहे? माढा लोकसभा मतदारसंघात सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो सिंचनाचा। माझे थोरले काका विजयसिंह मोहिते पाटील साहेबांचा एक ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि त्यांनी सुरुवातही केली होती, परंतु नंतर शासनाने निधी दिला नाही त्याला। परंतु त्या योजनेचा सगळ्यात मला मोठा पाठपुरावा करायचा आहे, ती म्हणजे कृष्णा भीमास्त्रीकरण योजना। 6 जिल्हे आणि 31 तालुके म्हणजे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा असं त्यात कव्हर होते। मोठ्या प्रमाणावर सिंचन क्षेत्र उपलब्ध होईल। जे अपुरे प्रोजेक्ट्स आहेत सध्या जुन्या पाणी उपलब्धतेवर, ते पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून केंद्रातून काही निधी आणायचा असेल त्याचा पाठपुरावा करायचा आहे। सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जे स्कीम्स आहेत त्या या ठिकाणी राबवायच्या आहेत। विशेषतः MSME डिपार्टमेंटचे जे कृषी प्रक्रिया उद्योग आहे, आमच्याकडे ऊस, केळी, डाळिंब, द्राक्ष, कांदा हे मोठ्या प्रमाणावर पिकवलं जातं। तर हे जे जर या ठिकाणी MIDCs उभ्या राहिल्या छोट्या शासकीय जागेत, कुणाच्याही शेतकऱ्यांच्या जमिनी न घेता, आणि त्याला एक 5 स्टार दर्जा जर दिला की पाणी, लाईट आणि टॅक्सेशनमध्ये जर सवलत मिळाली, इथले जो युवक रोजगार टाकतील, ते फूड प्रोसेसिंग युनिट्स टाकतील आणि एक व्हॅल्यू ॲडिशन झाल्यामुळं शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल या दृष्टिकोनातून मला प्रयत्न करायचे। युवकांना त्यात जे जे काय लागेल, मार्गदर्शन असेल, फायनान्स उभा करणं, प्रोजेक्ट उभा करणं, ते सगळ्या ह्याच्या बाबतीत लेक्चर्स देणं, हे करणं, मार्गदर्शन कसं उपलब्ध होईल तज्ज्ञ लोक आणून ते करणं ही माझी जबाबदारी राहील। या भागात काही तालुक्यांमधून उच्च शिक्षणाचं थोडं वानवा आहे, त्या दृष्टिकोनातून इथं इन्स्टिट्यूट्स उभा करणं। रेल्वेच्या बाबतीत बोलायचं झालं तर फलटण पंढरपूर रेल्वे मंजूर आहे, त्याचं सर्वेचं निधी सँक्शन आहे, परंतु पुढच्या कारवाई काही झालेल्या नाहीत गेल्या 5 वर्षामध्ये। त्याच पद्धतीनं जेऊर, चौंडी, नगर आणि इंदोर राजमाता अहिल्यादेवींचं जन्मस्थळापासून ते कार्यस्थळापर्यंत हे एक तीर्थक्षेत्र म्हणून डेव्हलप होऊ शकतं। तर त्या दृष्टिकोनातून मला त्याचा पाठपुरावा करून, ती सुद्धा मंजूर रेल्वे, परंतु सर्वेला पैसे अलॉट झालेले नाहीत, त्याच्यावरती काम करायचं आहे। आणि रत्नागिरी एक नवीन प्रोजेक्ट सुचवायचा आहे मला की रत्नागिरी, कराड, खटाव, मान आणि पंढरपूर अशी रेल्वे लाईन नवीन सुचवायची की जेणेकरून कोकणातल्या भाविकांना पांडुरंगाच्या दर्शनाला येता येईल आणि भविष्यात जे कोकणात पोर्ट्स उभा राहणार आहेत त्या पोर्ट्सला सोलापूर जिल्हा असेल, लातूर जिल्हा आहे, धाराशिव आहे, इकडे सांगली आम्हाला चिटकून आहे, या सगळ्यांचं सांगली सातारा जो इकडचा माल पोर्टला जायला एक जलद आणि स्वस्त माध्यम निर्माण होईल आणि शेतकऱ्यांना फायदा होईल, त्याचा पाठपुरावा करायचा आहे। आणि या भागामध्ये कुर्डुवाडीचं जे रेल्वे वर्कशॉप आहे त्याला काम मिळालं पाहिजे, त्या दृष्टिकोनातून सुद्धा मला त्या ठिकाणी काम करायचं आहे। आणि तिथं रेल्वे पोलीसचं ट्रेनिंग सेंटर होतं अगदी ब्रिटिश काळापासून, किंवा एका अधिकाऱ्याच्या हट्टापायी ते इथून ट्रान्सफर झालं, ते पुन्हा तिथं आणण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करायचे। या भागातल्या जनतेला घेऊन मला केंद्र आणि राज्य शासनाकडे पाठपुरावा करायचे आणि एक मोठी जबाबदारी म्हणजे हा मतदारसंघ 2 मोठ्या व्यक्तींनी सांभाळलेला आहे, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि विजयसिंह मोहिते पाटील साहेबांनी। माझ्यावर किती प्रेशर आहे तुम्ही लक्षात ठेवा, आणि जनतेने यावेळेस मला प्रेशर करून उभा केले आणि जनतेचं प्रेशर, या 3 गोष्टीचं एवढं प्रेशर आहे की मला रात्रंदिवस काम करावं लागणार आहे आणि या भागातील जनतेच्या अपेक्षा पूर्ण कराव्या लागणार आहेत आणि मी नक्की खात्रीने सांगतो की मी ते करणार। माझ्या स्वभावातच हे आहे की मी घरी टाईम कमी देतो आणि जनतेचा जास्त देतो, म्हणून घरी म्हणते लोकांचा माणूस आला, जनता म्हणते आपला माणूस आला।
आपण बघतोय सोलापुरातले 4 विधानसभा आहेत, मात्र साताऱ्यातल्या 2 विधानसभा आहेत ज्या ठिकाणी मान खटावचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न अगदी त्यांच्या पाचवीलाच पुजलेला आहे. त्या ठिकाणी कशा पद्धतीने तुम्ही उपाययोजना करणार आहेत, काही सुचवलं आहे का? अ, मान आणि खटावमध्ये काही प्रोजेक्ट पूर्ण झालेले. प्रोजेक्ट पूर्ण होऊन पाणी दिलं गेलेलं नाही लोकांना. म्हणजे एक गोष्ट अशी आहे की लोकप्रतिनिधींनी उद्घाटन करायचं म्हटल्यावर 100 पावलं चालत गेलं पाहिजे. परंतु जिथून पाणी सोडायचं गेट आहे तिथं 40 फूट मुरुम भरून जनतेचा पैसा वाया घालून तिथं भूमिपूजन केले, तिथून जलपूजन केलेलं आहे. आज ते धरून भरून सुद्धा ते ब्लॉक झाल्यामुळे काढता येत नाही. आता ते काढायला 2 महिने लागतील. तिथली काय जे माती ढिगारा टाकलेला आहे तो सगळा. तर आता गरज आहे, मे महिना आहे, लोकांना पाणी सोडायला पाहिजे होतं नदीला. लोकांनी पासेस भरलेले आहेत चुकीच्या पद्धतीने. म्हणजे एकतर लोकप्रतिनिधींनी फक्त अधिकारी नीट काम करतात का नाहीत ह्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. परंतु इथं अधिकारी आणि लोकप्रतिनिधींची एवढी संगनमत झालेली आहे की पाण्याचं चुकीचं नियोजन आहे. म्हणजे मागं पावसाळा संपल्यानंतर कमी पाऊसमान अख्ख्या महाराष्ट्रात झालं तर जे 50% इरिगेटेड तालुके आहेत ते दुष्काळग्रस्त जाहीर झाले. परंतु मान आणि खटाव झालं नाही. म्हणजे किती लोकप्रतिनिधींना जाणीव शेतकऱ्यांची, सर्वसामान्य माणसांची. कारण का ही लोक तेव्हा उमेदवारी मिळवण्यात मशगूल होती. विमानवाऱ्या चाललेल्या यांच्या मुंबई, दिल्ली, नागपूर आमदार सांभाळण्यात चाललं होतं. तर जनतेकडे लक्ष दिलं नाही. आज जवळजवळ 100च्या वर टँकर्स मान खटावमध्ये आहेत. अगदीच. काय वाटतं, जाणून बुजून केलं जाते का हे सगळं? लक्षच नाही हो. जनतेबद्दल आस्थान प्रेम असल्यावर हे वेळ येत नाही. यांना फक्त स्वतःची पदं राखण्यात जास्त इंटरेस्ट आहे. आणि आपण पाहतो आता अवघी आज मतदान होत आहे आणि याच अगोदर एक प्रकार घडलाय पैसे दिल्याचा. यावर तुम्ही काय म्हणाल? कशा पद्धतीनं कारवाई केली जाते किंवा मग कारवाई केली जात नाही असं देखील तुम्ही आरोप करताय. नेमका कोणावरती आरोप आहे हा? माढा लोकसभा मतदारसंघातील जनतेनं असं दाखवून दिलेलं आहे की एकतर आमच्या सभांना प्रचंड गर्दी केली. आमच्याकडे 70% उपस्थिती असली तर विद्यमान खासदारांच्या याला 30% उपस्थिती आहे. आणि माझ्याकडे फक्त पवार साहेबांनी सभा केलेल्या आहेत आणि जयंत पाटील साहेबांनी. समोर देशाचे पंतप्रधान साहेब आले, त्यांची एक सभा झाली. DCM साहेबांच्या 5-6 सभा झाल्या. गडकरी साहेबांच्या 3 सभा झाल्या. आठवले साहेबांच्या 2-3 सभा झाल्या. इतर महाराष्ट्रातल्या मंत्र्यांच्या सभा झाल्या, आमदारांच्या सभा झाल्या. मला एकच म्हणायचं आहे की विद्यमान खासदार जे आहेत ते स्वतःला या देशातले टॉप 10 खासदार मानतात. आणि या भागात 1 लाख कोटी वर्षाला आणि महिन्याला तासाला 1000 कोटीचा विकास केला असं त्यांचं ऑन रेकॉर्ड गोष्टी आहेत. बोललेत ते मीडियासमोर. तर असं एवढं असताना मग एवढ्या सगळ्यांना प्रचाराला आणायची गरज काय? जनता विचार करायला लागलेली आता की एवढा विकास केला आहे, टॉप 10 आहेत. उलट त्यांनी सांगायला पाहिजे होतं वरिष्ठांना, तुम्ही कोणी येऊ नका, तुम्ही एका दुसरा जो मतदारसंघ आपल्या हातून चाललाय तिथं वेळ द्या. तर यांनी इथंच सगळी आणून बसवली, इथंच सगळ्यांचा वेळ खाल्ला. उलट नुकसान केलं त्यांनी. मुक्कामी होते, म्हणजे प्रत्येक सभेला मुक्कामी ही वरिष्ठ मंडळी होती. किती काम या खासदारांनी केले की त्यांच्या वरिष्ठ मंडळींना इथं तळ ठोकून राहायला लागते. जनतेनेच दाखवलेलं आहे आता या सगळ्या गोष्टी. प्रशासनाचा पूर्ण उपभोग घेता येते. माझं मत आहे की प्रशासनाने जो राजघटनेने अधिकार दिलेला आहे त्याप्रमाणे वागलं पाहिजे. कुणाचं सालगडी म्हणून नाही वागलं पाहिजे प्रशासनाने, विशेषतः पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासनाने. अगदीच. तर आपल्यासोबत धैर्यशील मोहिते पाटील हे आता बातचीत करत होते. त्यांची कन्या आहे इशिताताई, आपण तिच्यासोबत देखील बातचीत करणार आहोत. कसं वाटतंय, बाबांनी मतदान केलंय, तुझं देखील पहिलंच मतदान आहे? नक्की, माझं फर्स्ट वोट आहे आणि मला खूप अभिमान आहे की ते बाबांना मी वोट करणार आहे आणि माझं मत स्वाभिमानाला. काय अपेक्षा असेल? बाबा तर आपले उमेदवार आहेतच, पण त्याशिवाय जर आपल्या विकास आपल्याला हवाय, आपल्या जिल्ह्यामध्ये विकास हवाय, तर कोणत्या गोष्टीला जास्त महत्त्व देशील? माढा मतदारसंघाचे जे काही गंभीर प्रश्न आत्ता बाबांनी तुम्हाला सांगितले तिथं आमचा माणूस खंबीर, तर जिंकणार तर माझे बाबाच. अर्थातच जिंकणार तर बाबाच, अशी प्रतिक्रिया इशिता यांनी दिली आहे. धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पत्नी देखील आपल्यासोबत आहेत. काय वाटतंय, पहिला दिवस आहे, त्यांनी मतदान केलं आहे, तुम्ही आता मतदानाला जाताय, कशी प्रतिक्रिया देताय? मतदान सगळ्यांनी केलेलं आहे, जनतेने केलेलं आहे आणि विजय हा निश्चित आहे, याच्यावरून दिसतंय. आणि नक्कीच
आपला माणूसच आपला खासदार होणार आहे. जनतेला काय आवाहन कराल? जनतेला एवढंच आव्हान करेन की मतदान हे आपला मूलभूत अधिकार आहे आणि तो अधिकार बजावला पाहिजे, कारण आपल्या मतावर देश कुणी चालवायचं आणि कसं चालवायचं हे ठरणार आहे. त्याच्यामुळं आपण मतदान केलं पाहिजे आणि ते करत असताना विकास कोण करणार आहे, चांगला माणूस कोण आहे, चांगला उमेदवार कोण आहे हे पाहिलं पाहिजे. आणि अर्थातच आत्ता सध्या महाविकास आघाडीच विकास करणार आहे. त्याच्यामुळं महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील हे विकासासाठी उभे आहेत, म्हणून त्यांना मतदान करावं असं आव्हान मी करणार आहे. अर्थातच महाविकास आघाडीच विकास करेल अशी प्रतिक्रिया खरं तर मोहिते पाटील कुटुंबियांकडून आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे येणाऱ्या काळात काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. कॅमेरा पर्सन अरविंद मोरेसह मी वर्षा नलवडे, NDTV मराठी, अकलूज.